आपण वारंवार अडचणी येताना पाहायला मिळत आहे, कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे. तुमच्या घरातला का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे? व्हिडिओचा काय संदर्भ आहे? तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे. बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनींवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहे त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा येतात. पैशाशिवाय काही दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेले होते. आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात. असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे. म्हणून हा कॉमन सेन्स माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे ती बॅग. बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये. याची बातमी होते. मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला याला इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाहीये. माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम. एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा माझा काही दोष नाहीये. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढलं जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही. तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काही शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ दे, असं होत असतात. मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढतात, कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात. कार्य करतात. मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात? ते बॅगेला बी पैसे म्हणत आहे. प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग, प्रवासातून आलेली ती बॅग ते दरवाजा समोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाज्यात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याच्या आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. म्हणजे काय बोलते? माहित नाही आता कितीतरी आपण आलो असं काय माहित नाही कधीच आहे. आता हे कोण लक्षात ठेवतो? अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाईप खराब करू नका. हे ज्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही. प्रवासातून येताना असलेली बॅग अशी असली असते. अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही. हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना, आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोन वेळा पहा, तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे. असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो. अरे कैसे हो सकते हैं? ऐसा कभी होता है?
वीडियो की सच्चाई बताएं। वीडियो की सच्चाई क्या, मैं कहते ट्रैवलिंग करके आया हूँ, कपड़े निकाल के बेडरूम पे बैठा हूँ, मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है। अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे, किसी ने वीडियो निकाला होगा, ये इतना उसमें का तथ्य है। बनाया गया है, पता नहीं भाई, ये काम जो भिक्का में लोग रहते हैं वही लोग ऐसे काम कर सकते व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय कपडे पडतात, पैशांच्या नोटा दिसतात, बंडला दिसताय. हे मला याची कल्पना नाहीये. हे कोण दाखवत आहे त्याला विचारा तुम्ही. माझ्याकडे जी बॅग किंवा पहिले व्हिडिओ दाखवला, पहिले अशी उघडी बॅग दाखवली, आता आडवी बॅग दाखवतात, मला त्याच्यावर कल्पना नाही. एक के बाद एक किस तरह से आरोप हो रहे हैं और आज ये वीडियो आया है और जब सदन शुरू है, क्या लगता है इसके पीछे कौन है? विपक्ष है कि आप ही के पार्टी के? कोई लोगों को अपना काम अच्छा काम दिखता नहीं है, उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए, कुछ बोला जाए, जिससे ये क्लच में आ जाएंगे, इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी. ऐसा नहीं होता. आप काम अच्छा करो, जो काम अच्छा करता है उसी को लोग बदनाम करने की कोशिश करते हैं. इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है. और ये जो रिकामे लोग हैं, जिनको सिर्फ लोगों के एंगल से फोटो देखना, कौन क्या कर रहा है, दूरबीन लगाना, यही ये लोगों का धंधा है और इसके लिए मैं उसके ऊपर ज्यादा कमेंट्स नहीं करता. संजय राउत जिस तरह की बातें कर रहे हैं उसको लेकर आप क्या कहेंगे? बाहर आते हैं और उसको विपक्ष के पास पहुंच जाते हैं, इसको आप कैसे देखते हैं? उसके बारे में मैंने कह चुका हूँ कि ये जो है किसी ने निकाला होगा, पता नहीं, कोई कार्यकर्ता आते रहते जाते रहते, किसने निकाला उसके बारे में जानकारी नहीं. थाने में आपने कुछ बेड भी आरक्षित रखी है, किसके लिए किया, कैसे कैसे क्या आगे क्या 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 थाने में आपने कुछ बेड आरक्षित रखी है संजय राउत के लिए थाने में तो रखिए ना. तो वो जो थाने में हमने तो पहले, हम देखो इसको पागल बन के दौरे आते थे. हमने पहले भी कहा कि थाना में जो पागल का जो अस्पताल है उसमें उसके लिए एक बेड रखा है, लेकिन अभी हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा. इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत. ये बेवकूफी भरे ऐसे वीडियो दिखा के, अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये, इसमें क्या मिलने वाला है? दिल्ली में भी जाते अरे अगर वो उसमें का देख नहीं रहे तुमको, इसमें क्या है, क्या कुछ है, कुछ भी दिखाने का, कुछ तो भी किसी को बदनाम करने का, ये साजिश उसको चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है. पेट जो भरता है, खाना जो खाता है, यही कहने से ऐसे कारनामे तो ऐसे उसका पेट भरता है. और वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा, बेचारे को हमारा शुभेच्छा है. उसी के बाद इस तरह के आरोप हो रहे हैं, ये कहा जा रहा है, कह भी रहे हैं कि अमित शाह से क्या क्या बात हुई. संजय राउत की सारे आरोप पर क्या कहते हैं? देखिए एक बात ख्याल में रखो, एकनाथ शिंदे साहब जब भी दिल्ली में जाते हैं, एकनाथ शिंदे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं, एकनाथ शिंदे साहब जब पूना में अमित शाह साहब को मिलते हैं, उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है, उसके वजह से इनकी जो बातें दोनों में आपस में होती है, उसके बारे में भी इनके कमेंट्स चालू है. एकनाथ शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला है कि हमारी पार्टी हमें विनीत करते हैं, लेकिन हमको मुख्यमंत्री पद दो. ये बातें, ये बेवकूफ जैसी बातें सिर्फ संजय राउत ही कर सकता है. हमने जो उनको दर्द दिया है 3 साल पहले, जो उनको चुभन हो रही है, वो आज भी ठिकाने पे नहीं आए. उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर एकनाथ शिंदे नाम की माला वो जप रहे हैं और उनको टारगेट करने का जो भी चांस मिलेगा वो टारगेट करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इसमें वो कामयाब नहीं हुए. पैसे तो अलग अलग राजकारणामध्ये चालतंय. यांच्या बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का? आम्ही मतदारासारखे लढणारे आहोत, आम्ही पळणारे नाही. आम्हाला गरज नाही पडत अशी. ज्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव. कधी सिल्वर ओक वर जा, कधी आणखीन पुन्हा राहुल गांधीला भेटायला जा, कधी आणखीन पुन्हा जा. हे धंदे आम्ही केलेले नाहीत. आम्ही जे करतो बजावून करतो, ठोक बजा के करते काम. म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये. कोण काय बोलतं याची चिंता आम्ही कधी केलेली नाही. राजकारण हा आमचा धंदा नाही.